एक काळ असा आला काही वर्षांपूर्वी की प्लास्टिक नावाची गोष्ट अस्तित्वात आली, आपल्यापर्यंत पोहोचली आणि ही पुनर्वापर ही गोष्ट जवळजवळ विस्मृतीत गेल्यासारखं झालंय. आता परत त्याच्याबद्दल खूप बोललं जातं, पण मधल्या काळात सर खूप हानी झाली त्याच्यामुळे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हानीचं मी तुम्हाला काही दृश्य दाखवतो जरूर जरूर. जेणेकरून प्लास्टिक हा सगळ्यात मोठा अडचण आहे, हो जो आजपर्यंत आपल्याला फार अडथळा म्हणजे स्वच्छ भारत अभियानामध्ये सुद्धा मोठा अडथळा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छता सर्वेक्षण आता 31 जानेवारी पर्यंत चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हा एक त्याच्यामध्ये मार्क्स आहेत आणि त्याच्यामध्ये परिसर स्वच्छ होत नाही. सोबतच नाल्या अडकतात, म्हणजे जे नाल्यामध्ये जे प्लास्टिक आहेत ते अडकतं आणि ते पूर्ण रोगराई पसरतं. सोबतच त्याच्यामुळे डास उत्पन्न होतात आणि अशा प्रकारचे तुम्हाला दृश्य दिसून राहिलं, हे सगळं होऊन राहिलं होतं. सोबतच कोणी आला, कचरा फेकला आणि त्या प्रकारे जनावरांच्या पोटामध्ये अशा प्रकारे जात होतं, त्यामुळे त्यांचं मरण होत होतं. आणि हे प्लास्टिक सोबत बाकीच्याही वस्तू त्याच्या पोटामध्ये खिडेपासून, तारपासून, रेझर पासून हे सुद्धा गेलेलं आहे, कारण की ते त्यांचं खाद्य होतं ना. अशा प्रकारे त्यांना तर माहित नाही, त्यांना हात नाही आहे, परंतु ते तोंडाच्या द्वारे ते सगळं आणि ते अडकलेलं आहे आणि हे बाहेर फक्त पडत आपण नाही. आपला विचार नाही करता कामा, हा संपूर्ण जगाचा एक प्रश्न आहे. हो, एकदम बरोबर. प्लास्टिक जलचर म्हणजे पाण्यात गेलं तर जलचर प्राणी आता लाखो जीवसृष्टी नष्ट होत आहे, हे कागारवर आहेत. त्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे, पशुपक्ष्यांच्या पोटामध्ये जात आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे काही प्रजनन क्षमता आहे पक्ष्यांच्या अंड्यांची, ती सुद्धा कमी होत आहे, ठिसूळ होत आहे, अंडी सुद्धा त्याच्यावर सुद्धा आहे. आणि हे असे बेजबाबदारपणे, मी आधीच सांगितलं की आपलं सुद्धा कर्तव्य आहे की असं बेजबाबदारपणे तलाव नष्ट करून राहिलो, त्याच्यामध्ये कचरा टाकत आहे, निर्माल्य टाकत आहे, नदी आहे याच्यामध्ये प्लास्टिक फेकत आहे, विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणी कमी आहे पण प्लास्टिकचा कचरा जास्त आहे, ते कारण की त्याचं विघटन होत नाही. अशा प्रकारचं हे होत आहे. आणि त्याच्यापासून जे काही नाल्या तुंबतात, प्रदूषण वाढते, जलस्रोताचं प्रदूषण वाढून राहिलं, सार्वजनिक आरोग्यासाठी धोक्याचं आहे. असं होत असताना याचं आता जाळलं हे प्रकार सुद्धा आपण बघतोय जाळण्याचे, तर हे सुद्धा जाळणं हे सुद्धा घातक आहे. आणि विषारी वायू आपल्या याच्या ऑक्सिजन सोबत वेगवेगळे विषारी वायू गेल्यानंतर वेगवेगळे प्रकारचे रोग होत आहेत. 108 प्रकारचे रोग होत आहेत. मला वाटतं पर्यावरणाचा असमतोल ह्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो सर, तेव्हा बऱ्याचदा आपण असं म्हणतो की हवामानात बदल झालाय, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, पण ह्याच्यामध्ये मला वाटतं आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहोत 100 की कचरा जाळणं किंवा त्याची नीट विल्हेवाट न लावणं, ह्या सगळ्यामुळे सुद्धा कुठेतरी एक आहेच की. हो, बरोबर आहे. जे तुम्ही सांगितलं 100% बरोबर आहे. याच्यामध्ये आता जर हवामान परिवर्तन हे कशामुळे होऊन राहिलं? आपल्याचमुळे होऊन राहिलं. याला जबाबदार कोण आहे? जोपर्यंत आपण आपली जबाबदारी स्वीकारणार नाही, तर असेच हृदयरोग, कॅन्सर, चिंता, अस्थमा हे रोग होणार, उत्पन्न होणार. आणि महत्वाचं म्हणजे भारतीय घटने कलम 51 प्रमाणे वन्यजीवन संरक्षण, नद्या, सरोवर संवर्धन, प्राणी यांनाही अधिकार आहे आणि ते सुद्धा यांनाही कर्तव्य आहे. परंतु काय होऊन राहिलं की प्लास्टिक, टायर साठी तर उघड्यावर कोणी जाळू नये, त्याच्यावर पनिशमेंट आहे. बरोबर. अशा प्रकारे हे होत आहे. आणि थंडीच्या दिवसात तर तो कचरा सर्रास जाळतात आणि अशा प्रकारे घातक विषारी वायू तयार होतात.